श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार. तर आजचा अनुभव ऐकून नक्की तुमच्या अंगावर काटा येईल आणि ताईचा अनुभव खूपच रडवण्यासारखा आहे. तर स्वामी महाराजांची कृपा ताईवर झाली आणि ताईचा संसार पुन्हा व्यवस्थित चालायला लागला. ताईचं लग्न होऊन फक्त 2 वर्षे झालेले आणि ताईचे मिस्टर जॉबला जायचे, तर त्यांच्याकडे बाईक होती. आता एक दिवशी नेहमीसारखे ते सकाळी ऑफिसला जायला निघाले आणि अचानकच त्यांचा फोन येतोय त्यांच्या फोनवरून की तुमच्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि ते सध्या हॉस्पिटलमध्ये आहे. तर ताई घाबरून ताई आणि त्यांचे सासू सासरे धावत जातात हॉस्पिटलमध्ये आणि तिकडे जाऊन बघतात तर त्यांचे मिस्टर जे होते ते ICUमध्ये होते, ऑक्सिजन वगैरे लावलेला. डॉक्टरला विचारलं काय झालं, तर ते बोलले की खूप मेजर आहे, डोक्यामध्ये त्यांना लागलेलं आहे आणि मुक्का मार असल्यामुळे क्रिटिकल कंडिशन आहे, काही सांगू शकत नाही. म्हणजे ब्रेनमध्ये सुद्धा क्रॅक झालेला आहे असं डॉक्टरने सांगितलं. त्यानंतर डॉक्टर बोलले आता उद्या सकाळी आपण पाहूया म्हणजे कशी कंडिशन आहे काय आहे. त्यानंतर ताई स्वामी महाराजांची सेवा लग्न अगोदरच करत होते आणि ते लग्नानंतर जेव्हा सासरी आले तर त्यांची सेवा पाहून सर्व त्यांच्या घरची स्वामी महाराजांची सेवा करण्यास सुरुवात केली. ताईंनी मठात दादांना फोन केला आणि सांगितलं की दादा असं असं झालं आहे. मग मठात जे गुरुजी होते त्यांनी सेवा दिली आणि ताईंनी सेवा करण्यास सुरुवात केली आणि स्वामी महाराजांचं नामस्मरण चालू केलं, पारायण चालू केलं, तारक मंत्र चालू केले आणि सगळ्या गोष्टी चालू केल्या. त्यानंतर अचानकच हॉस्पिटलमधून फोन येतो आहे की तुम्ही हॉस्पिटलमध्ये या आणि तुमचे जे हजबंड आहे त्यांची कंडिशन अजून खराब होते. मग ते ताबडतोब हॉस्पिटलमध्ये गेले आणि पाहिलं तर खरंच त्यांची तब्येत खराब झालेली होती ऑलरेडी. त्यानंतर पुन्हा त्यांनी दादांना फोन केला की दादा असं असं आहे. तर मठामधून दादा बोलले की काळजी करू नका, काहीच होणार नाही, तुम्ही फक्त सेवा चालू ठेवा. आणि ताईंनी तसंच केलं. सकाळ झाली आणि त्यांना MRI वगैरे करण्यासाठी MRI, CT स्कॅन हे सगळे करून घेतले डोक्याचे. तर त्यामध्ये डोक्यामध्ये थोडा क्रॅक होता. पण दादा जे होते रात्री ॲक्सिडेंटच्या टायमिंगला जे बेशुद्ध झालेले ते होशमध्येच आले नव्हते तोपर्यंत. तर हे सगळ्या गोष्टी झाल्या. MRIमध्ये थोडं क्रॅक होतं. डॉक्टर बोलले येऊन जाईल पण ते होशमध्ये यायला पाहिजे आणि मुक्का मार असल्यामुळे पुढे जाऊन त्रास व्हायला नको. तर ह्या गोष्टीसुद्धा निर्भर होतात की जोपर्यंत होशमध्ये आलं नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. त्या ह्या गोष्टीसुद्धा चालू होत्या. तर ह्या सगळ्या गोष्टी ताईंनी परत दादांना सांगितलं मठामध्ये. दादा बोलले काळजी करू नका, आम्हीसुद्धा मठामध्ये पारायणला बसलेलो आहोत, स्वामी महाराजांची सेवा करतो आहे. नक्की स्वामी महाराजांनी कौल दिलेले आहे की काहीच होणार नाही, तुमचे जे संकट आहे ते निघून जातील. तर ताई बोलले ठीक आहे. आणि एक दीड तासाच्या आत त्यांचे ताईचे मिस्टर होते ते होशमध्ये आले आणि सगळे आनंदी झाले आणि त्यांच्या संगती म्हणजे बोलले तर ते व्यवस्थित बोलत वगैरे होते. डॉक्टरने पण सांगितलं आता काळजी करायची गरज नाही, लवकरात लवकर ते रिकवर होतील, पण थोडा दिवस आपल्याला ICUमध्ये ठेवावं लागेल. तर या सगळ्या गोष्टी ताईसाठी म्हणजे खूप भयानक होत्या आणि स्वामी महाराजांची सेवा मनाने केली आणि दादाने सुद्धा मठामध्ये पारायण करून घेतलं जेवढे भक्त होते स्वामी महाराजांचे त्यांच्याकडून आणि ताईचं जीवन म्हणजे पुन्हा चांगल्या प्रकारे त्यांनी सुरुवात केली. तर
जेव्हा आपण महाराजाकडं मनाने कोणतीही गोष्ट मागतो ना, स्वामी महाराज नक्की देतात आणि अशा संकटात महाराज परीक्षा पण घेतात आणि आपल्याला त्या परीक्षेमधून त्यांचं फळसुद्धा देतात आणि आपल्याला संकटात टाकतात आणि संकटातून पण पुन्हा बाहेर काढतात. तर असे प्रकारे स्वामी महाराजांचे अनुभव ताईंला आलेले. तुमच्याकडे देखील अनुभव असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आपल्याला तुमचा अनुभव. आपल्या चॅनलवर जेवढे ताई दादा आहे ज्यांना स्वामी महाराजांचे अनुभव आलेले आहे तसे आपण व्हिडिओ शेअर करत आहोत. तर तुमच्याकडे देखील स्वामी महाराजांचे अनुभव असतील तर तुम्ही शेअर करू शकता. असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला भेटणार आहे डेली. तर त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम. जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ.